लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो. शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भुशी धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहू लागलं. वर्षा विहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले. लोणावळा इथल्या भुशी धरणाच्या पाठीमागील डोंगरातील रेल्वे वॉटरफॉलमध्ये अन्सारी कुटुंब गेलं वाहून. दोघांचे मृतदेह सापडले. संभाजी भिडेंनी पुण्यामधील जेएम रोडवरील जंगली महाराज मंदिरात घेतलं दर्शन. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी आणि वारकऱ्यांसोबत संभाजी भिडे झाले वारीत सहभागी. पुणे पोलिसांची संभाजी भिडेंना नोटीस. तुकाराम महाराज पालखी दर्शनाच्या वेळी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्यासाठी नोटीस. आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, खरं स्वातंत्र्य हिंदवी स्वराज्य. संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. वटसावित्रीच्या पूजेला नटीनी ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये, साडी घातलेल्या महिलांनी जावं. संभाजी भिडेंचं वक्तव्य. संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामधील संगमवाडीत दाखल. आज माऊली आणि तुकोबांच्या पालखीचा संगम. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये वारकऱ्यांचा महापूर. एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी देवदत्त कशाळीकर यांनी टिपलेली ही खास दृश्य. कोल्हापुरात काही तरुणांचा सायरनच्या आवाजावर जोरदार डान्स. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. आणि आता पाहणार आहोत उत्तर महाराष्ट्र सुपरफास्ट. नाशिक शहरामध्ये पावसाची दमदार हजेरी. उकाड्यापासून नागरिकांची सुटका. पावसामुळे शेती कामांना वेग येणार. भंडारदरा धरण आणि कळसुबाई परिसरामध्ये पर्यटकांची रेलचेल. वीकेंड आणि पावसाळ्यामुळे कळसुबाई ट्रेक करण्यासाठी गिर्यारोहकांची गर्दी. नंदुरबारहून धुळ्याच्या दिशेनं जाणाऱ्या एसटी बसला गळती. ज्येष्ठ प्रवाशांसह शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल. एसटी प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. नाशिक ग्रामीण पोलीस दलातील 32 जागांसाठी झालेल्या मैदानी चाचणीचा निकाल जाहीर. 316 उमेदवारांची निवड. जुलै महिन्यामध्ये लेखी परीक्षा, त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार. टीम इंडियाच्या विजयानंतर सेलिब्रेशन दरम्यान नाशकामध्ये मध्यरात्री 2 गटात राडा. राड्यामध्ये गोळीबारासह कोयत्याचाही वापर. 5 जण जखमी. गुन्हा दाखल. धुळ्याच्या साक्री तालुक्यामधील वासखेडा इथे मेंढ्या चारण्याच्या कारणावरून काल 2 गटात वाद. दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक. 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल. नाशिकच्या मुंबई नाका परिसरामधील वसंत गीतेंच्या कार्यालयावर काल महापालिकेची कारवाई. त्यानंतर आजही परिसरात तणाव कायम. भाजप आमदार देवयानी फरांदेंच्या दबावानं कारवाई झाल्याचा गीतेंचा आरोप. उत्तर महाराष्ट्रानंतर आता वळणार आहोत मराठवाड्याकडे. पाहणार आहोत मराठवाडा सुपरफास्ट. लोहा शहरामधील पहिल्या मुक्कामानंतर साधू महाराज दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ. आज दिंडीचा दुसरा मुक्काम माळेगावात होणार. मोठ्या संख्येनं वारकऱ्यांचा दिंडीत सहभाग. जालन्यामध्ये पाण्याच्या शोधामध्ये नीलगाईंचा कळप पडला विहिरीत. 2 नीलगाईंचा मृत्यू, तर एका नीलगाईला बाहेर काढण्यात यश. धाराशिव नगर परिषदेमधील संचिका गहाळ प्रकरणी नगर परिषदेचे तत्कालीन नगर अभियंता केंद्रेंवर गुन्हा दाखल. केंद्रे फरार. पोलिसांकडून केंद्रेंचा शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरमधील बिडकींचे सरपंच अशोक धर्मे यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश. संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश संपन्न. बीडमध्ये काल झालेल्या गोळीबारामध्ये सरपंच बापू आंधळेंचा मृत्यू. या प्रकरणी आरोपी बबन गीते यांना अटक करा या मागणीसाठी परळी शहर पोलीस ठाण्यासमोर जमाव एकत्र. राज्यातील सर्वात पुरातन मंदिर अशी ख्याती असलेल्या 4थ्या शतकातील त्रिविक्रम मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम वेगानं सुरू. मंदिरासमोरील सभामंडपात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर मुक्ताई सोपानी यांच्या उपस्थितीमध्ये झालं होतं पहिलं संत संमेलन. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाची हजेरी. पावसामुळे जगप्रसिद्ध वेरूळच्या लेणीतील सीता नहाणी धबधबा प्रवाहित. आणि आता पाहणार आहोत विदर्भ सुपरफास्ट. भंडाऱ्याच्या डांबिविर्ली शेत शिवारामध्ये वाघिणीच्या कुटुंबाची दहशत. त्यात शेतकऱ्यांची शेतीची कामही सुरू झाल्यानं परिसरात दहशत. वन कर्मचारी गस्तीवर.
वाशिमच्या रिसोड मेहकर राज्यमार्गाची चाळण, खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त. वर्ध्याच्या सावंगी मेघे रुग्णालयामध्ये विदेशी रुग्णाची शस्त्रक्रिया, टांझानियातून आलेल्या एका विद्यार्थ्यावर केले यशस्वी उपचार. वारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ तसंच संत रूपलाल महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक अमरावतीमध्ये बांधण्याची राज्य सरकारची घोषणा. बुलडाण्यामध्ये वारी समाजाचा जल्लोष. चंद्रपूरच्या आनंदवनमधील एका तरुणीच्या हत्येप्रकरणी अटकेमध्ये असलेल्या आरोपीची आत्महत्या. आरोपी समाधान माळीनं लॉकअपमध्येच बुटाच्या लेसनं घेतला गळफास. विदर्भानंतर वळणार आहोत कोकणाकडे. पाहणार आहोत कोकण सुपरफास्ट. आमच्या नेत्यांसोबत केलेली आक्षेपार्ह विधानं खपवून घेणार नाही. दापोली विधानसभा मतदारसंघ तुमची जहागिरी नाही. भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचा रामदास कदम यांना इशारा. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या लांजा तालुक्यामध्ये खोर्निनको धरण भरलं. इथं तयार केलेला मानवनिर्मित धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. राजापूर तालुक्यामधील चुना, कोळवण आणि मंदरुळ गावाच्या वेशीवर असलेल्या सवतकडा धबधब्यावरती पर्यटकांची गर्दी. शेकडो फूट उंचावरून कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातील पर्यटक रत्नागिरीत. महाड तालुक्यामधील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या केंबुर्ली धबधब्यावर पर्यटक स्थानकांची गर्दी. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 3 दिवस अतिवृष्टीची शक्यता. हवामान विभागानं वर्तवला अंदाज. सिंधुदुर्ग कोल्हापूरला जोडणाऱ्या करूळ घाटातील 60 मीटर रस्ता मुसळधार पावसामुळे खचला, तर संरक्षक भिंतही कोसळल्यानं घाट वाहतुकीसाठी बंद. मुंबई गोवा महामार्गावरती मालवाहू कंटेनरचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कंटेनर दुभाजकाच्या मधोमध जाऊन थांबला. अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. कोकणानंतर आता वळणार आहोत आपण मुंबईकडे. पाहणार आहोत मुंबई सुपरफास्ट. काश्मीरा आणि रॉयल कॉलेज परिसरामध्ये अधिकृत पानटपऱ्यांवर कारवाई. मीरा भाईंदर महापालिका आणि पोलिसांकडून बार, हुक्का पार्लर पाठोपाठ पानटपऱ्यांवरही कारवाई. भिवंडी महापालिकेकडून शहरातील विविध भागामध्ये शाळांच्या परिसरातील पानटपऱ्यांवर हातोडा. मुख्यमंत्री शिंदेंनी शाळांच्या परिसरात असलेल्या पानटपऱ्यांवर कारवाई करण्याचे दिले होते आदेश. मुंबईच्या कोस्टल रोड भुयारी मार्गामध्ये गाडीचा अपघात. भरधाव वेगानं जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी भुयारी मार्गातील भिंतीला जाऊन धडकली. अपघातात चालक किरकोळ जखमी. पालघरच्या जव्हारमध्ये एका अल्पवयीन गरोदर मातेच्या मृत्यू प्रकरणामध्ये तिच्या पतीसह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. बालविवाह प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी मोखाडा पोलिसांकडून पती जयेश मिसाला अटक. पालघरच्या जव्हारमधला दाभोसा धबधबा प्रवाहित. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. ईशा अंबानी आणि आनंद परिमल कर्जतमध्ये कृष्णकाली देवीच्या दर्शनाला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यापूर्वी दोघांनी केली कृष्णकाली देवीची पूजा. अभिनेता आणि टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा कोकिळाबेन इस्पितळात भरती. शत्रुघ्न सिन्हांना व्हायरल फीवर झाल्याची मुलगा लव सिन्हा यांची माहिती. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार. राज्याच्या विकासाचा ध्यास आणि सामान्यांचा विश्वासाच्या महायुती सरकारची 2 वर्षांची यशस्वी वाटचाल. सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर केली पोस्ट. आज जागतिक खोके आणि जागतिक धोके दिन. महायुती सरकार स्थापना दिनावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरेंची टीका. तर बाप चोर पक्षविषयी काय बोलणार असा लगावला टोला. उद्धव ठाकरे यांचा 7 जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसंकल्प मेळावा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेणार. विधान परिषदेची आमची 1 जागा असून ती आम्हालाच मिळणार. तसंच विधानसभेला 50 जागा तरी मिळाव्यात. रासपच्या बैठकीमध्ये महादेव जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली इच्छा. एकनाथ खडसेंना पक्षामध्ये यायचं असलं तर त्यांनी लवकर यावं. ते उगाच तारीख पे तारीख देत आहेत. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. तर खडसेंची भूमिका दुटप्पी असल्याचंही वक्तव्य. सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती. सुजाता सौनिक या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव. सौनिक यांनी स्वीकारला पदभार. राज्यामध्ये आयटीआय प्रवेशासाठी यंदा तब्बल 2,32,148 विद्यार्थ्यांचे अर्ज. शासकीय खासगी अशा एकूण 1.5 लाख जागा रिक्त असल्यानं यंदा प्रवेशासाठी चुरस वाढणार.
11वी प्रवेशासाठी शेवटचे 2 दिवस. पहिल्या फेरीमध्ये फक्त 71,000 प्रवेश. उर्वरित 3,25,345 जागांवर प्रवेश होऊ शकले नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.